बडतर्फ पोलीस निरीक्षक रणजित कासले याला 3 दिवसांची पोलीस कोठडी। बीडमधील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कासलेवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। स्वारगेटमध्ये मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये रणजित कासलेला बीड पोलिसांकडून पहाटेच अटक। सांगली जिल्ह्यामधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजपचा जोरदार धक्का। सत्ता असणाऱ्या सांगली कृषी बाजार समितीचे त्रिभाजन। मिरज, कवठे महांकाळ आणि जतच्या एकत्रित बाजार समितीच्या ऐवजी आता कवठे महांकाळ आणि जत तालुक्यासाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार। अतुल सावेंनी मंजूर केलेल्या नांदेड जिल्ह्यामधील विकास कामांना स्थगिती। मुख्यमंत्री फडणवीसांचा सावेंना जोरदार झटका। भाजपा आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर तांडा वस्तीच्या 7,25,00,000च्या कामाला स्थगिती। माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा भाजपा प्रवेश जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। सोलापूरच्या करमाळ्यामधील काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक। प्रतापराव जगतापांनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट। काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं जगतापांनी पत्र दिलं। सोलापुरात मंत्री नितेश राणेंना कोंबड्याचं चित्र दाखवणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। सार्वजनिक ठिकाणी कोंबड्याचं चित्र दाखवत अश्लील भाषा वापरल्याचा ठपका ठेवत सोलापुरातील विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेड आक्रमक। मंगळसूत्र दाखवत संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांच्या विरोधात निदर्शनं। पडळकरांनी संभाजी ब्रिगेडवर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन। अहिल्यानगरमधील श्रीगोंदा शहर दुसऱ्या दिवशी बंद। संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धाराच्या मागणीसाठी बंदची हाक। ग्रामस्थांकडून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच। करमाळ्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारेंना मारहाण। मारहाणीमध्ये वारेंच्या गळ्यातील सोनसाखळी गहाळ झाल्याचा आरोप। मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांच्या विरोधात। सातारा जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर। सुरक्षेचा उपाययोजना म्हणून जिल्हा रुग्णालयाकडून उष्माघात कक्षाची उभारणी। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। धाराशिवच्या कसबे तडवळामध्ये शेतामधील डीपीमधील ठिणग्यांमुळे ड्रीप बंडल जळून खाक। आगीच्या घटनेमध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान। नांदेडमधल्या चिंचाळा ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा। पाण्यासाठी महिला पुरुषांची कसरत। गावातल्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गावकऱ्यांची मागणी। सोलापूरमधल्या उजनी धरणाचा पाणीसाठा खालावला। पिण्याच्या पाण्यासाठी नदीमधून 6,000 क्युसेकनं आवर्तन सुरू। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार। पुढील काही दिवसात पारा 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। अकोल्यामध्ये राज्यातील सर्वाधिक तापमान 44 अंशांवर। गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमान सामान्य। पुढील आठवड्यामध्ये तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची माहिती। जालना जिल्ह्यामधील 158 गावात पाणी उपसा करण्यास बंदी। जालना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले। पाणी टंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर। विदर्भात उन्हाचा तडाखा आणि आगीच्या भीतीनं महावितरणनं नागपुरातील सर्व सबस्टेशनवर ट्रान्सफॉर्मरसाठी लावले कूलर्स। कूलर्स लावल्यानं ट्रान्सफॉर्मरचं तापमान कमी करण्यास मदत। नाशिकमध्ये 22 गावं आणि 35 वाड्यांवर 22 टँकरमधून पाणी पुरवठा। 7 तालुक्यातील गाव वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा। 6 शासकीय टँकरद्वारे तर 16 खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा। धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मुलाच्या लग्नामध्ये अनोखी हौस पुरवली। धाराशिवच्या भूम तालुक्यामधल्या अंतरवली गावातील शेतकरी भास्कर शिकेतोड यांनी हौस म्हणून मुलाच्या लग्नाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरमधून काढली। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ। सोन्याच्या दराने 98,000 रुपयांचा आकडा पार केला। 8 दिवसामध्ये सोन्याच्या दरामध्ये 7,700 रुपयांची वाढ। प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या विश्वविक्रमी रांगोळीची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। मे महिन्यामध्ये नवी दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार। गोंदियाच्या सिव्हिल लाईन परिसरामधील हनुमान मंदिरामध्ये भक्तांकडून 12 तोळ्यांची चांदीची माळ अर्पण। अयोध्येमधील हनुमान मंदिरातील माळीसारखीच माळ अर्पण। नाशिक शहरामध्ये 19 एप्रिल ते 3 मे पर्यंत मनाई आदेश लागू। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मनाई आदेश। बुलडाण्यामधल्या शेगावमध्ये केस गळतीनंतर आता नख गळून पडत असल्याच्या तक्रारी। नख गळणाऱ्या रुग्णांची संख्या 37 वर पोहोचली। मागील आठवड्यापासून नख गळती सुरू असल्याचं समोर। आरोग्य प्रशासनाकडून नख गळतीचा शोध सुरू। वृद्ध आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना ग्रामपंचायतीकडून कोणतेही कागदपत्र मिळणार नाही। सिंधुदुर्गमधल्या कासारडे ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय। गावच्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आला निर्णय। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामधल्या दिघोरी जिल्हा परिषद शाळेमध्ये 3 तासिका शिक्षक कार्यरत। मात्र 5 शिक्षकांचा पगार काढल्याचा प्रकार। प्रकरणाची चौकशी करणार गटशिक्षण अधिकाऱ्यांची माहिती।
वंचितच्या सुजात आंबेडकरांनी नांदेड ट्रॅक्टर दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांची भेट घेत दिला दिलासा. परभणीमध्ये नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या साप्ताहिक आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा. येलदरी धरणातून कालवा काढावा. करपरा नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळच्या काठवडा गावामध्ये आणखी एक वॉटर सोलर पॅनल आणलं आणि आधी 3 पॅनल असताना सुद्धा पाणीपुरवठा कमी दाबानं होत असल्यानं आणखी एक पॅनल बसवण्यात येणार. खेडमध्ये एका विक्रेत्यानं ताडगोळे गटाराच्या पाण्यामध्ये धुतल्याचा व्हिडिओ समोर. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गटारमध्ये ताडगोळे धुणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यावर गुन्हा दाखल. नाशकात वाढत्या तापमानामुळे प्रवासी संख्या घटल्यानं सिटी लिंककडून 35 बस फेऱ्या तात्पुरत्या रद्द. तोटा टाळण्यासाठी तपोवन डेपोमधील बस फेऱ्या रद्द. नाशिकच्या गंगा रोड परिसरामध्ये चॉकलेटचा आमिष दाखवत 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक. ठाणे जिल्ह्याची उल्हास नदीची जलपर्णी मुक्तीकडे वाटचाल सुरू. नदीमधील जलपर्णी काढण्यासाठी मशिनरी दाखल. जलपर्णी काढण्याचं काम सुरू. धुळे शहरामधील नाल्यांमध्ये हजारो क्विंटल कचरा साचला. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नाल्यांची साफसफाई करण्याची नागरिकांची मागणी. भंडाऱ्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राअंतर्गत शिवारामध्ये भरकटणाऱ्या वाघिणीला जीवनदान. रेस्क्यूनंतर वाघिणीची नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्तता. सोलापूरच्या बार्शीमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. एका पिस्तूलसह 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत. परांडा रोड परिसरातून 3 जण ताब्यात. बैलाच्या शेपटीला चावा घेतल्यानं चिडलेल्या बैलानं मारली लात. कोल्हापूरच्या कसबा बावड्यामधली बैलगाडा शर्यतीमधला प्रकार. लात मारल्यानं अंकुश जाधव बैलगाड्यामधून कोसळले. दुर्घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद. जळगावच्या चाळीसगावमधील वरखेडे शिवारामध्ये बिबट्याची दहशत. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा लवकर बंदोबस्त करण्याची नागरिकांची वनविभागाकडे मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाटमधील आजंतीमध्ये कृषी विभागाकडून मशाल फेरी. मशाल फेरीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. मशाल फेरीमध्ये जनजागृतीपर घोषणा. जालन्याच्या मंठा तालुक्यामध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ. पूर्णा नदी पात्रातून भर दिवसा उत्खनन. महसूल विभागाचं याकडे दुर्लक्ष. बारामतीच्या एमआयडीसी बस स्थानकावर ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याची घटना. अज्ञात 4 जणांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. लुटणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू. अहिल्यानगरच्या कोपरगावमधील हॉस्टेलच्या खोलीमध्ये रेक्टरची गळफास घेऊन आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. कोपरगाव पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. संगमनेरच्या मांडवेमध्ये तलाठ्याच्या नावानं लाच घेणाऱ्या युट्यूबरला अटक. 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना एका युट्यूबरला रंगेहात पकडलं. घारगाव पोलीस ठाण्यामध्ये आरोपीवर गुन्हा दाखल. ठाण्यामध्ये नागरिकांची लुटमार करणारी परप्रांतीय दरोडेखोरांची टोळी जेरबंद. ठाणे स्थानिक परिसरातून नागरिकाची 30 लाख रोकड असलेली बॅग पळवणाऱ्या 5 जणांना अटक. यवतमाळच्या आर्णीमधील काठवडा गावामध्ये 12 वर्षीय मुलीचा नदीमध्ये बुडून मृत्यू. पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाय घसरून नदीमध्ये पडल्यानं मृत्यू झाल्याची वडिलांची माहिती.